रोहित पवार यांनी रवी राणांवर टीका केली आहे। रवी राणा यांचं लक्ष व्यवसायावर जास्त असतं। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पराभव करणार असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला। जालन्यातील परतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला गळती लागलेली आहे। माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या सेवली इथल्या शेकडो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। याचा आमदार बबनराव लोणीकर यांना मोठा फायदा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी राजकारण पाहिलं नाही, त्यामुळे मालवण राजकोट इथल्या छत्रपतींचा पुतळा अपघात प्रकरणी कोणीही राजकीय भांडवल करू नये असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय। जालन्यामध्ये बंजारा समाजातील 30 महोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळालेला आहे। तर सिंधू संस्कृतीमधील मोहंजोदारो हडप्पा संस्कृतीतून बंजारा समाजाची उत्पत्ती झाली आहे। तेव्हापासून हा तीज महोत्सव बंजारा समाजात साजरा केला जातो। तीज महोत्सवामध्ये वधूवर परिचय मेळावा, उपवर मुलांची आणि मुलींची माहिती घेऊन त्यांच्याशी नातेसंबंध जुळवले जातात। वाशिमच्या कारंजामध्ये बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी तरुणी आणि महिलांनी डफड्याच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य सादर केलं आणि आनंद लुटला। यानंतर अडाण नदीपात्रामध्ये तीजचं विसर्जन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। सिद्धेश्वर धरणात सध्या 73% इतका पाणी साठा आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसामुळे पांझरा नदीला पूर आलाय, तर मालपूर कासारे गावचा संपर्क तुटला। तसंच नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील दिग्रस खुर्दमध्ये अज्ञातानं केळीच्या बागेवर औषध फवारणी केली, त्यामुळे 3000 घडांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। राज्यात लसूण पुन्हा एकदा महागलेला आहे। किरकोळ बाजारामध्ये 400 रुपये किलोवर गेलाय, तर होलसेल बाजारात 200 ते 350 रुपये किलो लसणाचे दर आहे। तो लसणाचं उत्पादन कमी झाल्यानं त्याचा फटका बसताना दिसून येतोय, तर दर हे 600 रुपयांवर सुद्धा जाण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। जोरदार पाऊस झाल्यानं गोदावरीला पूर आलाय। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, तर गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे। पुण्यात अनेक घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा पार पडलेला आहे। देवघरातल्या बाळकृष्णाला छोटासा पाळणा करून त्यामध्ये बाळकृष्णाला जन्माच्या मुहूर्तावर पाळण्यात जोजवलं गेलं। त्यावेळी महिलांनी भजन कीर्तनही केलं। सोलापुरात मुसळधार पाऊस झाला आहे। यामुळे मोहोळ तालुक्यातील भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले, तर उजनी धरणातून 50,000 आणि वीर धरणामधून 62,000 वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विसर्ग वाढवल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले। कोकणात कृष्ण जन्माष्टमीची पारंपरिक पद्धतीनं पूजा करण्यात आलेली आहे। ही जन्माष्टमी साजरी करण्यात आली। मध्यरात्री 12 नंतर कृष्णाच्या मूर्तीची विधिवत पूजा करत अभिषेक करून पाळण्यात विराजमान करून हा सोहळा साजरा करण्यात आला। बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी निर्णय होणार आहे। महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनावर गुरुवारी सुनावणी होईल। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाचं कृषी विभागानं पालन केलं नाही, म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 258 पदांचं मागणी पत्र परत पाठवलंय। ते परिपत्रक आता रद्द करण्यात आलंय। त्यामुळे आता कृषी सेवेची पदं राज्यसेवेत समाविष्ट होणार का, परीक्षेचं काय होणार, कधी होणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। मध्ये पावसाची संततधार सुरू आहे। सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा संपाची हाक देण्यात आली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत। त्यामुळे ऐन गणेशोत्सवात एसटीची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।